आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्या विषयाबद्दलचे अनेक प्रश्न अनेक लोकांना कायम सतावत असतात। ते विषय म्हणजे मला अचानक भाषण करायला लावलं तर, किंवा कुठलीही तयारी नसताना मला भाषण करावं लागलं तर, या सर्व प्रश्नावरचे उपाय तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील। ते उपाय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे बाळासाहेब मस्के आणि आपण पाहतात भाषण रंग। अचानक भाषण करायला येणं ही एक कलाही आहे आणि अचानक भाषण करायला उभा राहणं ही जोखीम पण आहे। अचानक भाषण कसं करावं किंवा तयारी नसताना भाषण कसं करावं याबद्दलचा असाच एक प्रसंग एका शिक्षकावरती बेतला होता। एकदा एका मुख्याध्यापकानं एक पात्री नाटकाचा प्रयोग सादर करणाऱ्या एका कलाकाराला आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर प्रयोग सादर करण्यासाठी बोलावलं, परंतु हा नाटककार आपल्या शाळेमध्ये नाटक सादर करायला येणार आहे याबद्दलची पुसटची सुद्धा कल्पना एकाही शिक्षकाला दिली नाही। ठरल्या दिवशी नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी नाटककार शाळेमध्ये हजर झाला। त्याने मुख्याध्यापकाची भेट घेतली। त्यावेळी मुख्याध्यापकाने शिपायाला बोलावून सांगितलं की तू प्रत्येक शाळेच्या वर्गामध्ये जा आणि तिथल्या शिपायाला सांग की एक पात्री प्रयोग करणारा नाटककार आपल्या शाळेमध्ये आलेला आहे, तेव्हा साऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही मोठ्या हॉलमध्ये बसवून घ्या आणि नंतर निरोप द्या, म्हणजे हा नाटककार आम्ही त्या हॉलमध्ये घेऊन येऊ। शिपायानं सर्व वर्गावरील शिक्षकांना निरोप दिला। प्रत्येक शिक्षकांना आपापल्या वर्गातील विद्यार्थी त्या मोठ्या हॉलमध्ये आणून बसवले। काही वेळानं शाळेचे मुख्याध्यापक आणि तो निमंत्रित नाटककार त्या हॉलमध्ये हजर झाले। त्या नाटककाराला स्टेजवरती बोलावलं आणि मुख्याध्यापकांना एका शिक्षकाला जवळ बोलावलं आणि त्यांना सूचना दिली की तुम्ही स्टेजवरती जाऊन या आलेल्या नाटककाराचा सर्वप्रथम परिचय द्या। हा शिक्षक तर फार गोंधळून गेला, कारण या शिक्षकाला त्याचं नावही माहीत नव्हतं, त्याला गावही माहीत नव्हतं। हा नाटककार कोणत्या विषयावरती प्रयोग सादर करणार आहे हेही त्याला माहीत नव्हतं। त्यांनी कुठे कुठे प्रयोग सादर केलेत हेही त्याला माहीत नव्हतं। त्यांनी किती प्रयोग सादर केलेत हेही त्याला माहीत नव्हतं। या शिक्षकाला या नाटककाराबद्दल कसलीच माहिती नव्हती, तरीही त्याला त्याचा परिचय द्यायचा होता। हा शिक्षक गोंधळून गेला, परंतु डळमळला नाही। तो दमदारपणे स्टेजवरती गेला, साऱ्या विद्यार्थ्यावरती एकटक नजर फिरवली आणि त्यांनी त्याच्या भाषणाला सुरुवात केली। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा आपला सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे। आज एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या कलेचं दर्शन आपण याची देही याची डोळा घेणार आहोत, ज्यांच्या कलेने हजारो लोकांची मनं जिंकली आहेत, ज्यांच्या कलेचा डंका चहूदिशी दुमदुमतो आहे। या कलाकाराची छोटी कला आज विशाल रूप धारण करत आहे। नक्कीच ही कला 7 समुद्रापार जाऊन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे। कोणत्याही कलाकाराची ओळख ही त्याची कला असते आणि आज आपण त्यांच्या सादर केलेल्या कलेतून त्यांची ओळख जाणून घेणार आहोत। तुमच्यामध्ये आणि कलाकारामध्ये जास्तीचा अडचण न ठरता निमंत्रित कलाकाराला त्यांची कला सादर करण्यासाठी मी मंचकावरती पाचारण करतो। टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटासह आपण या निमंत्रित कलाकाराला मंचकावरती निमंत्रित करूया। चला टाळ्या वाजवा सारे। पहा, या शिक्षकाला त्या कलाकाराचं नावही माहीत नाही, गावही माहीत नाही, त्याच्या नाटकाचा विषयही माहीत नाही, त्यांनी किती प्रयोग केले हेही माहीत नाही, त्यांनी कुठं प्रयोग केले हेही माहीत नाही। तरीही या शिक्षकानं आपल्या बुद्धीच्या आणि शब्दाच्या जोरावरती ही वेळ निभावून नेली। या घटनेहून आपल्याला हे शिकाय मिळतं की अचानक भाषण करण्याची जर वेळ आली तर या शिक्षकासारखं आपणही वेळ निभावून नेली पाहिजे। अचानक भाषण कसं केलं पाहिजे याबद्दलचं दुसरं उदाहरण, आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता ही कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमध्ये महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काही प्रशिक्षणार्थ्यांना महात्मा गांधीवरती बोलण्यासाठी काही प्रॅक्टिस नोट्स दिल्या होत्या। त्या नोट्सची तयारी करण्यासाठी 1 दिवसाचा वेळ दिला होता। या सर्व प्रशिक्षणार्थींनी या दिलेल्या भाषणाची कसून तयारी केली होती। ठरल्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थी प्रॅक्टिससाठी एकत्र आले। जेव्हा प्रत्येकाचं नाव घेतलं जायचं तेव्हा प्रत्येकजण स्टेजवरती जायचा आणि दमदार भाषण करायचा। यामुळे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता आणि या भाषणामुळे सारा प्रशिक्षणामधला माहोल बदलून गेला होता। अशा वेळेला एक प्रशिक्षणार्थी स्टेजवरती आला। त्याने या दिलेल्या 1 दिवसामध्ये या नोटची कसलीही तयारी केलेली नव्हती।
त्यांनी नोट्स उघडून सुद्धा पाहितली नव्हती. तरीही धाडसानं स्टेजवर आला आणि दमदार भाषण द्यायला सुरुवात केली. त्याचं भाषण असं होतं: सर्वप्रथम महात्मा गांधीच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी हे एका दुर्दम्य इच्छाशक्तीचं नाव आहे. अत्याचारी इंग्रजांच्या दमनकारी राजकारणाला छेद देत गांधीजींनी सत्याग्रह केले आणि इंग्रजांना सोळकी पळो करून सोडलं. या गांधीजीच्या आंदोलनापुढं ब्रिटिश राजवट टिकाव धरू शकली नाही आणि अखेर शेवटी या इंग्रजांना आपला भारत देश सोडून कायमस्वरूपी निघून जावं लागलं. आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधीजी हे एका पराकुटीच्या संघर्षाची मिसाल आहेत. त्यांचा एक एक विचार देशाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यांचा प्रत्येक विचार हा बॉम्बसारखा आहे. म्हणून प्रत्येक भारतीयानं गांधीजींचे विचार आत्मसात केले पाहिजेत. महात्मा गांधीजीविषयी काय बोलावं? सागराची शाई, पर्वताची लेखणी आणि पृथ्वीचं पान केलं तर महात्मा गांधी यांच्याविषयी लिहायला जागा पुरणार नाही. त्यात माझ्यासारखा पामर काय ते बोलणार? तेव्हा सर्वांनी गांधीजीच्या आदर्शावर चालावे. या संदेशासह या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. बगर तयारीचं असं अचानक आणि धडाकेबाज बोलल्यामुळं मी सुद्धा हरकून गेलो. मी त्या प्रशिक्षणार्थीला जवळ बोलावलं आणि त्यांना म्हणालो की सर, तुमचे चरण कुठं आहेत? तो म्हणाला, का सर? म्हणलं, तुमच्या पायावरती मला लोटांगण घ्यायचं आहे. कारण कसलीही तयारी नसताना अचानक स्टेजवर येऊन कुणालाही काही समजू न देता हा प्रशिक्षणार्थी त्याचे विचार एवढे दमदार आणि ठामपणे मांडतो. म्हणजे हे अचानक भाषण करायची वेळ आली तर माणसानं ही वेळ निभावूनच नेली पाहिजे, न घाबरता आणि न भीता. म्हणजे बांधवानं, यामधून एवढंच सांगायचं आहे की अचानक बोलायची वेळ आली तर त्या प्रसंगाला अनुसरून, त्या प्रसंगाला धरून शांतपणे बोलत राहा. आपली भीती दूर निघून जाईल व अचानकपणे सुद्धा आपण स्टेजवर धुवाधार भाषण करायला सज्ज हो. यामधील आता तिसरी गोष्ट म्हणजे, आता आपल्यालाच एकाएकी आणि अचानक स्टेजवर बोलायला सांगितलं तर आपण कोणत्या थिरीज वापरल्या पाहिजेत, कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत आणि आपली मांडणी कशी असली पाहिजे. तुम्हाला स्टेजवरती अचानक बोलायला सांगितलं तर त्या भाषणाची सुरुवात ही अशी करा: उपस्थित बंधू भगिनींना माझा सादर प्रणाम किंवा सप्रेम नमस्कार. संयोजकाने मला या मंचावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक आभार. आता या कार्यक्रमाचा मुख्य हेतू काय होता, या हेतूवरती थोडंसं बोलत राहा. या कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे, तुम्हाला या स्वरूपाविषयी जी माहिती आहे या स्वरूपाच्या अंगानं थोडंसं बोलत राहा. या भव्य दिव्य कार्यक्रमामधून तुम्हाला काय संदेश मिळाला, तुम्ही त्या कार्यक्रमाला काय समजून घेतलं, त्यावरती थोडंसं बोलत राहा. संयोजकाचे तोंड भरून कौतुक करा आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संयोजकांना शुभेच्छा द्या. हे भाषण सहज शैलीत बोला. शब्द निवडताना आपल्या बोली भाषेमधले निवडा. सभ्य आणि उचित भाषण करा. हे भाषण शॉर्ट बट स्वीट असलं पाहिजे. तर बांधवांनो, ही दिलेली माहिती कशी वाटली ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन दिवशी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.